काय बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये? लिस्ट काय असते लिस्ट? सगळ्यात पहिले हे सांगा, स्ट्रिंग समजलंय व्यवस्थितपणे? स्ट्रिंग अंडरस्टँड झालंय? हां चला, आता लिस्ट आपण चालू केलं होतं. तर लिस्टमध्ये काय बघितलं होतं आपण सुरुवातीला? काय असते लिस्ट सांगा? Sequential data between square brackets separated by commas. ठीक आहे, चला लिस्ट क्रिएट कशी करणार? स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करा. त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये तुमचं असणार डेटा. डेटा सेपरेट कसं असणार? कॉमन, बरोबर. आणि आता सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे का आपलं लिस्ट? हां, सिक्वेन्स ऑफ मल्टिपल डेटा आहे, कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल डेटा आहे, कलेक्शन ऑफ डेटा आहे. तर सिक्वेन्शियल डेटा झालाच ना तो बेसिकली. चल, काय तुम्हाला मी फक्त पहिले 4 स्टेटमेंट्स तुम्हाला दाखवले होते. तेच होते 4 स्टेटमेंट की तुमचा जो डेटा आहे तो सेपरेटेड बाय कॉमा असणार. तुमचा जो लिस्ट आहे तो सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कलेक्शन ऑफ म्हणजे की सिक्वेन्स ऑफ मल्टिपल डेटाला स्टोअर करू शकता. हां, काय अशा पद्धतीनेच मी तुम्हाला डेटा सांगितले. त्याच्यानंतर प्रत्येक लिस्टमध्ये तुम्ही जो डेटा पुट करताय तो कोणत्या पण डेटा टाईपचा असू शकतो. असं कुठं प्रेझेंट नाही आहे की तुम्ही जो डेटा त्याच्यामध्ये राईट करताय त्याच्यामध्ये जो डेटा तुम्ही प्रोव्हाइड करताय तो स्ट्रिंगच असला पाहिजे. तो स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन कोणत्या पण डेटा टाईपचा डेटा तुम्ही त्याच्यामध्ये पुट करू शकता. फक्त प्रत्येक डेटा सेपरेटेड बाय कॉमा असणार, बरोबर. किती डेटा त्याच्यामध्ये? अनलिमिटेड डेटा सुद्धा देखील तुम्ही त्याच्यामध्ये पुट करू शकता. त्याच्यानंतर टाईप फंक्शनचा यूज करून लिस्टचं टाईप बघितलं की खरंच तो टाईप आहे का नाही, लिस्ट क्रिएट होती का नाही. आउटपुट चेक करा, लिस्ट कशी प्रेझेंट होती आउटपुट स्क्रीनवरती. स्क्वेअर ब्रॅकेट्समध्येच डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट होतं. ठीक आहे, चल मग आपण बघितलं होतं लिस्ट फंक्शनकडे आपण गेलो होतो. एम्प्टी लिस्ट आपण बनवली. एम्प्टी लिस्ट कशी बनवली आपण? स्क्वेअर ब्रॅकेट्स, 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स, एक ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये डेटा पास केलं होतं का नाही केलं होतं? नाही केलं होतं, तरच त्याला आपण काय म्हणणार? एम्प्टी लिस्ट म्हणणार. तर ही होती तुमची पहिली मेथड एम्प्टी लिस्ट बनवण्यासाठी. आणि दुसरी मेथड होती लिस्ट फंक्शनचा यूज करून देखील तुम्ही एम्प्टी लिस्ट बनवू शकता. म्हणजे लिस्ट फंक्शनचा यूज करून तुम्ही एम्प्टी लिस्ट बनवू शकतात, तर लिस्ट पण क्रिएट करू शकतात. हां, लिस्ट फंक्शनचा यूज करून तुम्ही एम्प्टी लिस्ट बनवू शकतात, तर तुम्ही काय करू शकतात? अजून एक लिस्ट पण क्रिएट करू शकता. सो आपण त्याच्यानंतर आपण गेलो होतो लिस्ट फंक्शनकडे. आता लिस्ट फंक्शनचा यूज करून आपण लिस्टला क्रिएट करणार आहे. पहिली मेथड काय होती लिस्टला क्रिएट करण्यासाठी? स्क्वेअर ब्रॅकेट्स. पहिली मेथड तुमची होती स्क्वेअर ब्रॅकेट्स. स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या मध्ये तुम्ही डेटाला पुट करता. आता दुसरी मेथड मी तुम्हाला काय दाखवते लिस्ट क्रिएट करण्यासाठी? लिस्ट फंक्शन दाखवतो. LIST आणि ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्याला आपण रिप्रेझेंट करतो त्या फॉर्ममध्ये आणि त्याचा यूज करून आपण त्याला लिस्टला आता बनवणार. सो पहिलं व्हेरिएशन लिस्ट फंक्शनमध्ये दाखवलं होतं. एक व्हेरिएबल बनवलं. लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये मी एक सिंगल डेटा पास केलं. एक सिंगल डेटा मी पास केलं. काय आहे तो सिंगल डेटा? सिंगल डेटाचा डेटा टाईप काय? स्ट्रिंग. तर त्या स्ट्रिंगचा डेटा लिस्टमध्ये कसं स्टोअर झालं? एक एक कॅरेक्टर, एक डेटा म्हणून स्टोअर झालं तुमचं, बरोबर. हॅलोमध्ये किती कॅरेक्टर्स आहे? 5. तर लिस्टमध्ये किती डेटा आला होता? 5च डेटा आला असेल. कारण H एक कॅरेक्टर म्हणून स्टोअर झाला, E एक कॅरेक्टर म्हणून स्टोअर झालं. राहिलेला पण डेटा प्रत्येक एक डेटा म्हणून तुमच्या लिस्टमध्ये काय झालं? स्टोअर झाला. प्रत्येक कॅरेक्टर एक डेटा म्हणून स्टोअर झाला तुमच्या लिस्टमध्ये आणि सगळं डेटा सेपरेटेड बाय कॉमा होता तुमचा. आता दुसरं व्हेरिएशन तुम्हाला दाखवलं की लिस्ट फंक्शनचं यूज करून आपण लिस्ट फंक्शनचं यूज करूनच लिस्ट क्रिएट करतोय. पण त्याच्या आतमध्ये मी आता लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये डेटाला पुट करतो. इथं मी हॅलो कसं पुट केलं होतं? डायरेक्ट पास केलं होतं. लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये हा जो हॅलो आहे त्याला डायरेक्टली पास केलं आणि आता मी लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये हॅलोच पास करतोय, पण त्या हॅलोला 2 स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये ठेवून पास करतोय, बरोबर. इथं जो हॅलो पास केला होता तो डायरेक्टली पास केला. इथं पण हॅलो पास करतोय, पण इथं हॅलो पहिले 2 स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये पुट करतोय आणि मग तो स्क्वेअर ब्रॅकेट सकट मी काय करतोय त्या फंक्शनमध्ये पास करतो. चाल, इथपर्यंत आपण आलो होतो, ज्याला आपण इथं हा कन्सिडर केलं की तुम्हाला जर का लिस्ट क्रिएट करायची असेल तर तुमच्याकडे स्क्वेअर ब्रॅकेटचं ऑप्शन आहे आणि दुसरं आपल्याकडे ऑप्शन आहे लिस्ट फंक्शन. पण लिस्ट फंक्शनमध्ये तुम्हाला थोडंसं बघून काम करावं लागणार आहे. कारण स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये जर का मी नुसतं एक सिंगल डेटा दिलं तर डायरेक्टली माझी लिस्ट क्रिएट होते.
पण लिस्ट फंक्शनचं यूज करून जर का तुम्ही असं सिंगल डेटा नुसतं पास केलं तर तो सिंगल डेटा पूर्णपणे स्टोअर नाही होत. त्याला पायथन सेपरेट करतो, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर सेपरेट करतो आणि एक एक डेटा म्हणून स्टोअर करतो. मग त्याला जर का लिस्ट फंक्शनचा यूज करूनच तुम्हाला लिस्ट बनवायची, तुम्ही सांगताय मला लिस्ट फंक्शनचाच यूज करायचं आहे लिस्ट बनवण्यासाठी, मग त्याच्या आतमध्ये जर का सिंगल डेटा पूर्ण ॲज इट इज ठेवायचा असेल तर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये पुट करून पास करावा. कन्सेप्ट समजतोय? आता आपण अजून व्हेरिएशन्स बघू त्याच्यामध्ये, म्हणजे अंडरस्टँड होऊन जाईल आपल्याला कम्प्लीट की लिस्ट फंक्शनचा यूज कसं आहे. चल, हा आहे तुमचं लिस्ट फंक्शन. लिस्ट फंक्शन, त्या लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये आता आपण सिंगल काय डेटा पास करतोय, 10 डेटा पास करतोय. आणि काय प्रिंट करणार मी आता इथं L5. चल, आता समजून घ्या काय इथं नुसतं एक सिंगल 10 डेटा आहे. आता पायथन काय करतोय बघायला. काय दिलं पायथननी मला, एरर दिलेलं आहे. हां, म्हणजे की लिस्ट फंक्शन, मी लिस्ट फंक्शनचं यूज करून लिस्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये मी न्यूमेरिक डेटा सिंगल पास नाही करू शकत. कोणतं पण न्यूमेरिक डेटा, इंटिजर असो किंवा फ्लोट असो, तो डेटा मी ॲज ए सिंगल डेटा म्हणून इथं पास नाही करू शकत. कन्सेप्ट समजतोय काय सांगतोय मी? सिंगल डेटा म्हणून मी इथं पास नाही करू शकत. जर मी नुसतं 10 पास केलं, काय दिलं पायथननी मला, लगेच एरर दिलं. इथं तर मी इथं सिंगल डेटा काय पास केलं होतं, स्ट्रिंग पास केलं होतं. इथं डेटा टाईप काय होतं, स्ट्रिंग होतं. इथं मला पायथनने एरर नाही दिलं, त्यांनी उलटा डेटा काय केलं, सेपरेट केलं सगळं. हे बघा अशा पद्धतीने एक एक कॅरेक्टर एक एक डेटा म्हणून स्टोअर करून टाकलं लिस्टमध्ये. पण इथं पण मी सिंगल डेटाच पास केले, फक्त आता डेटा टाईप कोणतं आहे, इंटिजर आहे, म्हणून त्यांनी मला काय दिलं, एरर दिलं. सो लिस्ट फंक्शनचा यूज करून जेव्हा पण तुम्ही लिस्ट क्रिएट करणार तेव्हा त्याच्या आतमध्ये तुम्ही डेटा पास कोणता करणार, तुम्ही इंटिजर आणि फ्लोटला पास नाही करणार. तुम्ही जर का इंटिजर आणि फ्लोटला पास केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला एरर येणार. कन्सेप्ट समजतोय? इंटिजरला एरर येणार. सेम आपण 10.10 काय झालं, कोणता डेटा टाईप झालं, फ्लोट झाला. काय देणार, तो फ्लोटला सुद्धा एरर येणार. त्याच्यानंतर बुलियन डेटा, त्याला पण चेक करा, बुलियन डेटा अलाउड आहे का नाही बघा. काय दिलंय बुलियनला पण एररच दिले. नन डेटा टाईपला बघा काय येतंय, काय आलेलं आहे, एररच आले. सो लिस्ट फंक्शनचं यूज करून जेव्हा पण तुम्ही लिस्ट क्रिएट करायला घेणार तेव्हा त्याच्या आतमध्ये तुम्ही इंटिजर, फ्लोट, बुलियन आणि नन हे चारही पण डेटा टाईप तुम्ही सिंगल डेटा म्हणून पास नाही करू शकत. राईट डाऊन करा. तिसरं व्हेरिएशन लिस्ट फंक्शनचं. लिस्ट फंक्शनचं यूज करून जेव्हा पण तुम्ही लिस्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एक सिंगल डायरेक्ट इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन डेटा टाईप पास नाही करणार. चल मला सांगा मग, मला सिंगल डेटाच पास करायचे, मला सिंगल डेटा स्टोअर करायचे लिस्टमध्ये आणि लिस्ट फंक्शनचा यूज करूनच लिस्ट क्रिएट करायची. मग स्क्वेअर ब्रॅकेट द्यावं लागेल त्याला. स्क्वेअर ब्रॅकेट जसं इथं केलं होतं आपण, हां तसंच सेम. याला काय करणार आपण, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये पुट करणार. आता बघू पायथन काय सांगतोय, एरर देतोय का परत, काय स्टोअर करून घेतोय डेटा. काय केलं या टाइमला त्यांनी, स्टोअर करून घेतलं डेटा. कन्सेप्ट समजतोय काय सांगतोय मी इथं. हा कोड अलाउड आहे आणि हा कोड अलाउड नाही. याच्यामध्ये तुम्ही लिस्टमध्ये
चल समजलंय ना लिस्ट फंक्शनचं व्हेरिएशन्स. आता हा पण गोष्ट समजून घ्या. जेव्हा पण तुम्ही लिस्ट फंक्शनला यूज करताय, त्या लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये काही अशा पद्धतीने पण एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही डायरेक्टली पास नाही करू शकत. हां, लिस्ट फंक्शन कशासाठी यूज करणार आहे? कोणतं पण डेटा लिस्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, किंवा लिस्ट क्रिएट करण्यासाठी, बरोबर ना? कोणतं पण डेटा लिस्ट फंक्शनचा यूज कधी होणार आहे? कोणतं पण डेटा लिस्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा लिस्ट क्रिएट करण्यासाठी. सो जेव्हा मी लिस्ट फंक्शनचा यूज करतोय लिस्ट क्रिएट करण्यासाठी, त्याच्या आतमध्ये मी असे डेटा पण पास नाही करू शकत. हा सेम डेटा जर का मी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये असं पास केलं तर इझिली लिस्ट क्रिएट होऊन जाईल. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जर का मी असं एकपेक्षा जास्त डेटा पास केलं सेपरेटेड बाय कोमा, तर इझिली माझी लिस्ट क्रिएट होणार, बरोबर? कारण लिस्टचं डेफिनेशनच तो होता. लिस्ट कशी बनवणार तुम्ही? एकपेक्षा जास्त डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतात सेपरेटेड बाय कॉमा, पण या पद्धतीने तुम्ही चालू शकत नाही. हां, हा कशामध्ये व्हॅलिड आहे असं डेटा स्टोअर करणं? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये व्हॅलिड आहे. पण तुम्ही लिस्ट फंक्शनचं यूज करताय लिस्ट क्रिएट करण्यासाठी, सो त्या सगळ्या डेटाला पण कशामध्ये पुट करणार तुम्ही? स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये. आणि मग त्याला लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही पास करता. आणि मग जेव्हा तुम्ही प्रिंट करणार, सो तुमच्यासमोर जी लिस्ट असेल ती प्रेझेंट असेल. काय अशा पद्धती कन्सेप्ट समजतोय? सो हा जो लिस्ट फंक्शन आहे ह्याला बेसिकली तुम्ही लिस्ट क्रिएट करण्यासाठी तर यूज नाही करणार. हां, आता शेवटचा पॉईंट सांगतोय मी लिस्ट फंक्शनसाठी. तुम्ही लिस्ट फंक्शनचा यूज करून काही लिस्ट क्रिएट करत नाही बसणार, कारण लिस्टला जर का क्रिएट करायचं आहे तर त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपी मेथड कोणती आहे? हीच आहे, स्क्वेअर ब्रॅकेटची. हां, स्क्वेअर ब्रॅकेट्सला यूज करून तुम्ही इझिली लिस्ट क्रिएट करू शकता. मग तुम्ही लिस्ट फंक्शनचा यूज कशासाठी करणार? टाईप कास्टिंगसाठी करणार. टाईप कास्टिंग आठवतंय? जिथं आपण एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज करत होतो. सो सेम लिस्टच्या आतमध्ये आपण काय पास करणार? दुसरा डेटा, कोणता तरी डेटा टाईप पास करणार आणि त्याला कशामध्ये कन्वर्ट करून घेणार? लिस्टमध्ये कन्वर्ट करून घेणार. सो तुम्ही जेव्हा लिस्टच्या आतमध्ये टपल पास करणार, सो टपल कशामध्ये कन्वर्ट होईल? लिस्टमध्ये तुमचं कन्वर्ट होऊन जाईल. कन्सेप्ट समजतोय? त्याच्या आतमध्ये सेट पास केलं तर डेटा कशामध्ये कन्वर्ट होईल? लिस्टमध्ये कन्वर्ट होईल. त्याच्या आतमध्ये स्ट्रिंग डेटा पास केला तर डेटा कशामध्ये कन्वर्ट होणार? लिस्टमध्ये कन्वर्ट होणार. पण जेव्हा एक सिंगल स्ट्रिंग डेटा नुसतं पास होतो, डायरेक्टली पास होतो, तेव्हा डेटा कसं पसरतो? एक एक कॅरेक्टर, एक एक डेटा म्हणून तुमचं स्टोअर होतं. सो हेच व्हेरिएशन्स तुम्हाला समजायचं आहे आणि हे पॉईंट्स तुम्हाला जे सांगितले ते नोट डाऊन करायचं. लिस्ट फंक्शनचं मेन यूज असणार आहे तुमचं एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हा कन्सेप्ट समजून. कोणत्या डेटा टाईप तुम्ही कन्वर्ट करू शकता लिस्टमध्ये? स्ट्रिंग. स्वतः लिस्ट असेल तर त्याचा तर काही असं यूजच नाही बेसिकली. स्वतः लिस्ट काय, परत तो लिस्टमध्येच कन्वर्ट होत आहे. हां, टपल, सेट हे जे डेटा टाईप्स आहेत यांना तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता? लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकता. क्लियर आहे?
पुढचा कन्सेप्ट आता लिस्टमध्ये लिस्टमधले अजून 2 पॉईंट्स तुम्हाला सांगायचे राहिले. जसं मी इथं तुम्हाला हे सगळे पॉईंट्स दिले होते, तसेच लिस्टमध्ये अजून पण आपल्याकडे आहे की तुम्ही लिस्टमध्ये डुप्लिकेट डेटा देखील काय करू शकतो, स्टोअर करू शकता. तुम्ही लिस्टमध्ये जेव्हा पण तुम्ही लिस्ट क्रिएट करताय ना, त्या लिस्टमध्ये लिस्टमध्ये काय तुम्ही डुप्लिकेट डेटा देखील काय करू शकता, स्टोअर करू शकता. सो एकच डुप्लिकेट डेटाचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही लिस्ट बनवताय, सपोज मी इथं L8 नावाची काय करतोय, एक लिस्ट बनवतोय. हां, ही लिस्ट बनवतोय आणि त्याच्या आतमध्ये मी जो डेटा पुट करतोय, मी एकपेक्षा जास्त डेटा पुट करू शकतो, एकपेक्षा जास्त डिफरंट डेटा टाईपचा डेटा पण देखील पुट करू शकतो. हां, सेपरेटेड बाय कसं असेल, कॉमा असेल. सो मी काय करतोय, एकच प्रकारचा डेटा काय करतोय, सगळं सेट करून देतो. हा काय झालं तुमचं डुप्लिकेट डेटा, बरोबर ना. जो डेटा रिपीट झालेला आहे तुमचा, एकच डेटा तुमचा काय झाला, मल्टिपल टाइम्स रिपीट झाला, त्याला आपण काय म्हणतो, डुप्लिकेट डेटा. सो जेव्हा मी याला प्रिंट करणार L8, डुप्लिकेट डेटा देखील पायथन काय करतोय, लिस्टमध्ये स्टोअर करून घेतोय. लिस्ट काय सांगतोय, डुप्लिकेट डेटा पण अलाउड आहे. तुम्ही लिस्ट क्रिएट करा, त्याच्यामध्ये डुप्लिकेट डेटा पण स्टोअर करा, तो सक्सेसफुली स्टोअर होतो. आता महत्त्वाचा कन्सेप्ट आहे लिस्ट इंडेक्सिंग. बघून आले असतील तुम्ही सगळेजण, स्ट्रिंगची इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स जेवढे तुम्हाला दाखवले होते, सगळे ऑपरेशन्स तुम्ही स्टडी केले असतील. हां, सेम ऑपरेशन्स, कारण ह्याच्यामध्ये पण काहीच फरक नसणार आहे स्ट्रिंग आणि लिस्टच्या इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स काय. तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा लिस्टची इंडेक्सिंग काय करतो एक्सप्लेन करतो. ठीक आहे, लिस्टची इंडेक्सिंग काय करतो एक्सप्लेन करतो. चला, लक्ष द्यायचं आहे. हां, स्ट्रिंगमध्ये इंडेक्सिंग आपण कशी केली होती. हां, स्ट्रिंगमध्ये आपण इंडेक्सिंग कशी केली होती. सगळ्यात पहिले चला एक स्ट्रिंग बनवतोय. काय स्ट्रिंग बनवतोय, काहीतरी अशी. हां, आता ही जी स्ट्रिंग आहे, हा जो व्हेरिएबल आहे एस नावाचा जो व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये स्ट्रिंग आहे. एस नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा टाईप कोणता आहे, स्ट्रिंग डेटा टाईप आहे. त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये हा डेटा आहे PYTHON. ह्याला इंडेक्सिंग कशा पद्धतीने केली होती आपण स्ट्रिंगमध्ये. डेटाला राईट करतो तुमच्यासाठी, काय अशा पद्धतीने डेटा राईट केलेले. हां, ह्याला जर का मी सांगितलं ह्याला इंडेक्सिंग करा, ह्याला इंडेक्सिंग करा. 2 प्रकारची इंडेक्सिंग आपण त्याला केली होती, एक लेफ्ट टू राईट आणि एक राईट टू लेफ्ट. लेफ्ट टू राईट जेव्हा इंडेक्सिंग केली, तर एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर आपण काय केलं होतं, प्रोव्हाइड केलं होतं. एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर आपण काय केलं होतं, प्रोव्हाइड केलं होतं. सो पहिल्या कॅरेक्टरला इंडेक्स नंबर कोणतं दिलं होतं, जेव्हा लेफ्ट टू राईट आपण चालू केलं, 0. वायला कोणतं येणार, 1. टीला 2, 3, 4 आणि 5. ही झाली तुमची पहिली मेथड इंडेक्सिंग करण्याची. हां, सेकंड मेथड काय होती तुमची, राईट टू लेफ्ट होती, बरोबर. राईट टू लेफ्ट इंडेक्सिंग म्हटल्यावरती तुम्ही कुठून चालू करणार, शेवटच्या कॅरेक्टरपासून. त्याला कुठून इंडेक्स नंबर्स येणार, -1 पासून. म्हणजे की -6 याला येणार, -5, -4, -3, -2 आणि -1, बरोबर ना. म्हणजे एका कॅरेक्टरला किती इंडेक्स नंबर भेटले, 2 भेटले. एक राईट टू लेफ्ट केल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह इंडेक्स नंबर भेटलं आणि लेफ्ट टू राईट गेल्यानंतर पॉझिटिव्ह इंडेक्स नंबर भेटला. सो मी जेव्हा मला जर का डेटा पाहिजे असेल, हा माझी पूर्ण स्ट्रिंग, या पूर्ण स्ट्रिंगमधलं मला फक्त P कॅरेक्टर पाहिजे. सो P कॅरेक्टरसाठी मला कोणकोणते इंडेक्स नंबर देऊ शकतो मी, 0 पण देऊ शकतो आणि -6 पण देऊ शकतो. दोन्ही दिल्यावरती मला P कॅरेक्टर माझ्यासमोर येणार. हा झाली तुमची स्ट्रिंग इंडेक्सिंग. आता सेम आपण जाऊ लिस्टमध्ये इंडेक्सिंग करू. चल, आता आपण लिस्टमध्ये काय करणार आहे, इंडेक्सिंग करणार आहे. आता ही माझी काय लिस्ट आहे. हां, ही काय माझी लिस्ट आहे. आता जर का मी तुम्हाला सांगतोय या लिस्टवरती काय करा, इंडेक्सिंग करा. या लिस्टवरती काय करा, इंडेक्सिंग करा. सो इथं पण दोन्ही पण मेथड्स व्हॅलिड आहे. परत एकदा इथं पण आपण लेफ्ट टू राईट इंडेक्सिंग करू शकतो आणि राईट टू लेफ्ट सुद्धा देखील इथे पण आपण इंडेक्सिंग करू शकतो.
पण डिफरन्स काय असणार आहे इंडेक्सिंगचं ते समजा. स्ट्रिंगमध्ये तुम्ही एक एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर दिलं होतं, लिस्टमध्ये तुम्ही एक एक डेटाला एक इंडेक्स नंबर देणार, एवढंच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. एक एक डेटा म्हणजे काय, हा तुमचा एक पूर्ण डेटा आहे ॲपल, त्या ॲपलला एक पूर्ण इंडेक्स नंबर भेटणार, लक्षात येतोय. पण तोच ॲपल जर का मी एका व्हेरिएबलमध्ये नुसतं सिंगल डेटा म्हणून स्टोअर केला, म्हणजे की तो काय झाला, स्ट्रिंग डेटा झाला, मग त्याच्या आतमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला काय भेटणार, एक इंडेक्स नंबर भेटणार. पण आता हा जो ॲपल आहे हा नॉर्मली एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर नाही आहे, हा व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे. कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर येतो, एल नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे, पण तो लिस्टच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, लक्षात येतोय. तो डायरेक्टली पास नाही केलेला आहे आपण व्हेरिएबलमध्ये, आपण लिस्टच्या आतमध्ये त्याला पास केलेलं आहे. सो लिस्टच्या आतमध्ये जो डेटा असतो त्याला जेव्हा इंडेक्सिंग केली जाते तेव्हा एक डेटाला एक इंडेक्स नंबर भेटतो. कन्सेप्ट समजतोय. स्ट्रिंगमध्ये एक एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर भेटतो आणि लिस्टमध्ये एक डेटाला एक इंडेक्स नंबर भेटतो. कन्सेप्ट चाल. आता जर का मी तुम्हाला सांगितलं त्याला इंडेक्सिंग करा, सो कशा पद्धतीने या डेटाला इंडेक्सिंग होणार, आता लेफ्ट टू राईट जेव्हा मी इंडेक्सिंग करणार, ॲपलला काय भेटणार 0, सेकंड डेटा मँगो आहे त्याला काय भेटणार 1, 100ला तुम्ही इंडेक्स नंबर काय देणार 2, 200ला इंडेक्स नंबर येणार 3, 50.25ला काय देऊ 4, 5, 6 आणि 7, काय अशा पद्धतीने. सो जेव्हा मी 0 इंडेक्सला कॉल करणार तेव्हा काय येणार, पूर्ण एक डेटा ॲपल डेटा माझ्यासमोर प्रिंट होणार. आता ही झाली लेफ्ट टू राईट इंडेक्सिंग. सेम आपण राईट टू लेफ्ट पण इंडेक्सिंग काय करू शकतोय, प्रोव्हाइड करू शकतो. राईट टू लेफ्ट देखील आपण काय करू शकतो, इंडेक्सिंग करू शकतो. सो राईट टू लेफ्ट जर का इंडेक्सिंग करायचं म्हटलं तर कुठून चालू करणार तुम्ही, शेवटच्या डेटाला चालू करणार. सो एक पूर्ण डेटाला -1 भेटणार. तसं सेम करत करत तुम्ही सुरुवातपर्यंत येणार. त्याला काय भेटणार -8, -7, आणि याला काय आलं -. कन्सेप्ट समजतोय. लिस्टला इंडेक्सिंग कशा पद्धतीने केली आणि स्ट्रिंगला आपण इंडेक्सिंग कशा पद्धतीने केली. हा तुमचा स्ट्रिंग डेटा होता, त्याच्यामध्ये एक एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर दिलं आणि लिस्टमध्ये पण इंडेक्सिंग पॉसिबल आहे, पण त्याच्या आतमध्ये आपण एक एक डेटाला एक इंडेक्स नंबर दिला. बाकी सगळं रेस्ट ऑफ द केस जे स्ट्रिंगमध्ये होते तेच सगळे इथं पण आहे आणि सेम, काहीच फरक नाही. लिस्टमधला अजून एक फंक्शन जो की स्ट्रिंगमध्ये पण व्हॅलिड आहे, ठीक आहे. लिस्ट लिस्ट इज अन ऑर्डर्ड डेटा टाईप. ऑर्डर्ड डेटा टाईप जे असतात, जेवढे तुमचे ऑर्डर्ड डेटा टाईप आहे त्याच डेटा टाईपवरती इंडेक्सिंग पॉसिबल आहे. हा सुद्धा पॉईंट नोट डाऊन करा. जो डेटा टाईप तुमचं ऑर्डर्ड असतो त्याच डेटा टाईपवरती इंडेक्सिंग ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जो डेटा टाईप तुमचं अनऑर्डर्ड आहे त्याच्यामध्ये इंडेक्सिंग स्लायसिंगचा कन्सेप्ट व्हॅलिडच नसतो. आता काय अर्थ आहे त्या ऑर्डर्ड डेटा टाईपचा, मी का म्हणतोय लिस्ट इज अन ऑर्डर्ड डेटा टाईप. स्ट्रिंग पण काय तुमचं ऑर्डर्ड डेटा टाईप आहे. हां, काय अर्थ या ऑर्डरचं, बेसिकली ऑर्डरचा अर्थ असं आहे की तुम्ही एकदा जी लिस्ट क्रिएट केली, जी लिस्ट तुमची क्रिएट झाली त्याच्या आतमध्ये जो डेटा आहे त्या प्रत्येक डेटाची पोझिशन फिक्स आहे, बरोबर ना. प्रत्येक डेटाची पोझिशन फिक्स आहे. तुमची डेटाची पोझिशन इथं चेंज होणार आहे का लिस्टमध्ये, नाही होणार. ॲपलला मी पहिल्या पोझिशनवरती लिहिलं होतं, तर मी जेव्हा डेटाला प्रिंट करतोय तर ॲपल मला काय शेवटच्या पोझिशनवरती जाऊन सापडतोय का, नाही. मला ॲपल कुठं सापडणार, पहिल्या पोझिशनवरतीच सापडणार. सो त्याला आपण म्हणतो ऑर्डर्ड डेटा टाईप आणि त्या ऑर्डर्ड डेटा टाईपवरतीच इंडेक्स नंबर अप्लाय होऊ शकतो. सेम आपल्याकडं पुढं आपण डेटा टाईप शिकणार आहे सेट डेटा टाईप. सेट डेटा टाईप, सेट जो डेटा टाईप आहे तो अनऑर्डर्ड आहे. म्हणजे सेटमध्ये पण तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा स्टोअर करू शकता, पण त्याच्यामध्ये एकदा तुम्ही जो डेटा पुट करताना आणि जेव्हा तुम्ही रनचं बटन क्लिक करतात, प्रिंट करतात त्या डेटाला आउटपुट स्क्रीनवरती, तेव्हा सगळं डेटा तुमचं शफल होऊन जातं. तुम्ही ॲपलला पुट केलं होतं पहिल्या पोझिशनवरती, चान्सेस आहेत की त्या या कोणत्या पण पोझिशनवरती डेटा तुम्हाला ॲपल सापडू शकतो, बरोबर ना. चान्सेस किती त्याच्याकडं, जेवढे त्याच्याकडं जागा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कुठं पण ॲपल तुम्हाला सापडू शकतो. असं सगळं डेटा काय होतं तुमचं शफल होतं. आणि त्या केसमध्ये तिथं इंडेक्सिंग नाही होऊ शकत, कारण तिथं इंडेक्सिंग कन्सेप्टच व्हॅलिड नाही. कारण इंडेक्स नंबर्स कुणाला देऊ शकतो, ज्यांची जागा, ज्यांची पोझिशन फिक्स आहे. कारण जर का मी 0 इंडेक्स नंबरला कॉल करतोय तर मला गॅरंटी आहे ना की पहिला डेटाच माझा काय येणार आहे. कारण 0 इंडेक्स नंबर पहिल्या डेटालाच दिला जातो, पहिल्या कॅरेक्टरलाच दिला जातो स्ट्रिंगमध्ये.
झिरो इंडेक्स नंबर तुम्ही काय मधल्या कोणत्या तरी कॅरेक्टरला देतात का, किंवा कोणत्या मधल्या डेटाला देतात का? नाही. तुम्ही झिरो इंडेक्स नंबर कुणाला देणार? पहिल्या डेटालाच देणार. वन इंडेक्स नंबर तुम्ही कोणाला देणार? सेकंड डेटालाच देणार. फिक्स आहे तुमच्या डोक्यामध्ये. पण सो त्या केसमध्ये तुम्ही इंडेक्सिंग कुणाला करू शकतात? ज्यांची ऑर्डर फिक्स आहे, जे ऑर्डर डेटा टाईप आहे. ऑर्डर डेटा टाईप म्हणजे काय? ज्यांची पोझिशन फिक्स आहे. डेटा जसं राईट केलं आहे तसंच थ्रू आउट द जोपर्यंत कोड आहे तोपर्यंत त्यांची जागा तीच राहणार. लिहून घ्या व्यवस्थितपणे. लिस्टमध्ये इंडेक्सिंग कशी करणार त्याला राईट डाऊन करा. लिस्ट काय? तुमचा ऑर्डर डेटा टाईप आहे. हा सुद्धा एक फंक्शन आहे. आणि स्ट्रिंगमध्ये पण सेम पॉईंट ॲड करा, ते राहिलं होतं. स्ट्रिंग ऑल्सो काय? तुमचं स्ट्रिंग इज अन ऑर्डर डेटा टाईपच आहे. स्ट्रिंगसुद्धा तुमचा ऑर्डर डेटा टाईप आहे. आणि स्ट्रिंगमध्ये म्हणूनच तुम्ही प्रत्येक डेटाला, प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर, तुम्ही युनिक इंडेक्स नंबर असाइन होऊ शकतो. क्लिअर आहे ना? समजतं व्यवस्थितपणे? करायची स्लायसिंग म्हणून चालू म्हणा म्हणा. सांगा मेथड 1 परत एकदा. मेथड 1 काय सिंटॅक्स आहे त्याचं? व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम जो पण असेल तुमचं, स्क्वेअर ब्रॅकेट्स. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय? इंडेक्स नंबर. हां, किती इंडेक्स नंबर? फक्त सिंगल इंडेक्स नंबर, बरोबर ना? सिंगल इंडेक्स नंबर. मेथड 1 तीच होती आपली स्ट्रिंगमध्ये. सेम इथं पण तेच कन्सेप्ट चालणार. चल, काय लिस्ट घ्यायची? हीच लिस्ट घेऊ आपण. वरच्या सगळ्या कोडला आता स्किप करतो. याच लिस्टला घेतोय जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. त्याची इंडेक्सिंग पण इथं आहे. पहिल्या मेथडमध्ये व्हेरिएबल नेम काय? यल. व्हेरिएबलला स्क्वेअर ब्रॅकेट्स लावणार. त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय पुट करणार? इंडेक्स नंबर, सिंगल इंडेक्स नंबर पुट करणार. सिंगल इंडेक्स नंबर देतोय मी 5. काय डेटा प्रिंट होणार आता? $63.20 प्रिंट होणार. चला, ऑनलाईन मेंबर्स ऍक्टिव्ह राहा. प्रिंट यल सांगा त्याचं काय आहे ना? पटपट बोलायचं. मँगो आहे ना? प्रिंट बोला त्याचं काय? काय आहे ना आउटपुट स्क्रीनवरती काय आहे?
काय आलं, एरर आलं. कन्सेप्ट समजतोय. जर का डेटा इथं प्रिंट नाही होणार असेल तिथं काय यायचं, स्ट्रिंगमध्ये एम्प्टी लाईन यायचं. इथं तुम्हाला एम्प्टी लिस्ट येईल. इथं एम्प्टी लाईन नाही येणार ना, इथं लिस्टचा कन्सेप्ट आहे. आता तर एम्प्टी लिस्ट तुमच्या समोर काय होणार आहे, प्रेझेंट होणार. इथं एम्प्टी स्ट्रिंग प्रेझेंट व्हायचं, इथं एम्प्टी लिस्ट प्रेझेंट होणार. पण तुम्हाला सांगितलं होतं तिथं पण, जर का तुम्ही सिंगल इंडेक्स नंबर पास करताय, फक्त सिंगल इंडेक्स नंबर पास करताय आणि तो सिंगल इंडेक्स नंबर तुमचा जर का आउट ऑफ द रेंज असेल, त्या केसमध्ये तुम्हाला पायथन काय देणार, इंडेक्स एरर. इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये दोनदाच एरर भेटणार आहे तुम्हाला. पहिला एरर हा तुम्हाला आत्ता भेटलेला आहे जेव्हा तुम्ही सिंगल इंडेक्स नंबर पास करणार, आणि दुसरा एरर तुम्हाला भेटणार जेव्हा स्टेप काउंट तुम्ही 0मध्ये. समजतोय. हां, स्लायसिंग काय करतोय बेसिकली, हा तुमचं स्लायसिंग ऑपरेशन्स आहे. हे तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स करताय. हे जे स्लायसिंग ऑपरेशन्स आहे हे तुम्हाला स्पेसिफिक डेटाचा ॲक्सेस देत आहे. जेव्हा तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार तेव्हाच तुम्हाला पूर्ण डेटामधलं एक स्पेसिफिक डेटाचा ॲक्सेस तुम्हाला भेटू शकतो. आणि त्याच्यामध्ये हेल्प करतोय आपल्याला कोण, इंडेक्स नंबर हेल्प करतो, बरोबर ना. कारण इंडेक्स नंबरच नाही तर स्पेसिफिक डेटाचा ॲक्सेस आहे नाही. मेथड 2 ज्याच्यामध्ये असणार तुमचं व्हेरिएबल नेम, स्क्वेअर ब्रॅकेट्स पण असणार कारण तो सिंटॅक्स तर कॉमन आहे. पण त्याच्या आतमध्ये आता असणार स्टार्ट इंडेक्स नंबर आणि आता असणार तुम्हाला एंड इंडेक्स नंबर. आणि ही जी मेथड आहे मेथड 2 ज्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर देतात, एंड इंडेक्स नंबर देतात आणि त्या दोघांच्या मध्ये असतो कोलन सिम्बॉल. तर या मेथडमध्ये तुम्हाला एरर येणार नाही. एक तर तुमच्यासमोर डेटा असेल, नाही तर तुमच्यासमोर एम्प्टी लिस्ट असेल. सांगा आता काय काय डेटा आहे ना. ट्रू पर्यंत सगळं डेटा येईल, बरोबर. 63 पर्यंत येईल. इथं पण सेमच कन्सेप्ट आहे. तुमचा जो एंड इंडेक्स नंबर असतो त्याला लेस देन 1 कन्सिडर करायचं आहे. सो लेस देन 1 म्हणजे कुठपर्यंत येईल, 0 पासून ते 5 पर्यंत इंडेक्स नंबर जे आहे इथून तुमचा डेटा चालू होणार प्रिंटिंगला आणि कुठपर्यंत जाणार 63.20. चला डेटा कसं प्रेझेंट होईल, आता लिस्टच्या फॉर्ममध्येच डेटा प्रेझेंट होणार. ही पण गोष्ट समजा. इथं सिंगल डेटा होता वरती म्हणून तो डायरेक्टली प्रेझेंट झाला. पण आता एकपेक्षा जास्त डेटा आहे ना, 0 पासून ते 5 इंडेक्सपर्यंत डेटा प्रिंट करायचे. सो लिस्टच्या फॉर्ममध्येच डेटा तुमचा काय होणार आहे, प्रिंट होणार. कन्सेप्ट समजा. 0 तुमचा काय होतं, स्टार्ट इंडेक्स नंबर होता. स्टार्ट इंडेक्स नंबर काय तुमचं 0 पासून स्टार्ट करायचं आहे आणि एंड कुठं करायचं आहे 6. पण 6ला कन्सिडर करायचं आहे का, नाही, त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे की 5 पर्यंत. सो 0 पासून ते 5 पर्यंतचं जेवढा डेटा आहे तो तुमच्या आउटपुट स्क्रीनमध्ये प्रेझेंट आहे. त्याचं काही बोला पटपट आता. हां एरर येईल. आता तर सांगितलं एरर येणार नाही. नन पर्यंत, मँगो पासून ते नन पर्यंत तुमचं सगळं डेटा प्रिंट होणार. हां, ननचं इंडेक्स नंबर काय 7 आहे. पण मी एंड इंडेक्स नंबर काय दिलेलं आहे 10, म्हणजे एक पेक कमी 9 पर्यंत. लक्षात येतोय. एक तुमचं स्टार्ट आहे, स्टार्टिंग केली पायथननी प्रिंट करायला, इथपर्यंत आलं. 7 पर्यंत त्याला डेटा सापडतोय. तो 8ला पण गेला, 9ला पण गेला, पण तिथं त्याला डेटा नाही सापडला. कन्सेप्ट समजतंय का. इथून पुढं कुठंतरी तुमचा 8 आणि 9 इंडेक्स नंबर प्रेझेंट असेल ना. जसं इथं 7 होता, सपोज जर का मी इथं खाली आलं कुठंतरी, सपोज करा इथं 8 आहे आणि इथं सपोज करा 9 आहे, इमॅजिन करा. हां, पण 8 वरती डेटा आहे का,
नाहीये. 9 वरती डेटा आहे का? नाहीये. त्या केसमध्ये पायथन कुठं थांबला? नन पर्यंतच थांबला. नन पर्यंत डेटा भेटला, तिथपर्यंत त्यांनी काय केलं? प्रिंट करून टाकलं. कन्सेप्ट समजतोय? आलं तुमचं नन पर्यंत डेटा? बोला. प्रिंट -7 स्टार्ट नंबर आहे, -1 तुमचं एंड नंबर. लिस्ट राईट केली ना सगळ्यांनी? मँगो पासून ते नन पर्यंत. काय करावं तुमचं काय माहिती. मँगो पासून ते नन पर्यंत आला डेटा. हा काय चाललंय? अरे एंड इंडेक्स नंबर तुमचा -1 आहे ना, त्याच्यापेक्षा एक कमी कोण करणार तुमचं? ट्रू पर्यंत घ्या ना. का ननला घेत आहे? समजून घ्या परत एकदा. आता बोला. बोला ऑनलाईन मेंबर्स काय? आवाज नाही येते. टाकलाय का तुम्ही? एम्प्टी लिस्ट आहे. काय आलं? एम्प्टी लिस्ट आली. का आली एम्प्टी लिस्ट? अरे -1 तुमचं काय स्टार्ट आहे का स्टॉप आहे? -1 काय आहे तुमचं? स्टार्ट आहे का स्टॉप आहे? स्टार्ट आहे. तर चला इथं -1 तुमचं स्टार्ट झालं आणि काय एंडिंग तुमचं -7. म्हणजे स्टॉप कुठं करायचं आहे तुम्हाला? -7 पर्यंत करायचं का -6 करायचं आहे? -6 पर्यंत. पण तुम्ही डेटा कसं प्रिंट करणार? अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करताय ना, म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट होणार आहे. आणि रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा स्टेप काउंट तुमचा मायनसमध्ये असेल. स्टेप काउंटची व्हॅल्यू असणे गरजेची नाही आहे. स्टेप काउंटमध्ये व्हॅल्यू मायनसमध्ये असणं गरजेचं आहे. जर का स्टेप काउंट दिलंय आणि तो पॉझिटिव्हमध्ये दिलाय तरी पण तुमचं रिव्हर्स डायरेक्शन पॉसिबल नाही. कन्सेप्ट परत नीट ऐका. रिव्हर्समध्ये डेटा कधी प्रिंट होणार? जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये दिली. इथं तर आपण स्टेप काउंटला डिफाईनच करत नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर नंतरची गोष्ट झाली स्टेप काउंटची व्हॅल्यू. पण मी इथं काय केलं? स्टेप काउंटलाच दिलेलं नाही. त्या केसमध्ये पायथनला काय करणार? प्रिंट नाही करणार डेटा, डायरेक्ट एम्प्टी लिस्ट तुमच्या समोर प्रेझेंट करणार. सांगा आता पटपट. एम्प्टी लिस्ट आहे ना, एरर नाही येणार का? एम्प्टी लिस्ट म्हणताय तुम्ही पण. अच्छा, काय आली? एम्प्टी लिस्ट आहे. बोला काय येईल याचं? एम्प्टी लिस्ट आहे. अच्छा, तुमचं? नन सोडून सगळं डेटा प्रिंट होईल. सगळं प्रिंट होईल. हां म्हणजे ॲपल पण येणार. बोला. विदाउट नन सगळे कॅरेक्टर प्रिंट होते. ओके, विदाउट नन सगळे कॅरेक्टर्स प्रिंट होते. बघा आलं विदाउट नन सगळे कॅरेक्टर्स. कन्सेप्ट समजतोय? हां
जसं मी तुम्हाला इथं सांगितलं 8 आहे 9 आहे, तसंच या डायरेक्शनमध्ये जर का तुम्ही पुढं गेले तर कुठंतरी -50 असणार आहे. हां, पायथनने तिथून -50 त्याची प्रिंटिंग चालू केली, पण -50 त्यांनी प्रिंटिंग चालू केली आणि -9 पर्यंत जोपर्यंत तो बघत गेला ना त्याला डेटा सापडलाच नाही. मग कुठं सापडला त्याला? -8 वरती सापडला. 7 6 5 4 3 2 1 मध्ये पण डेटा आहे. 1 का नाही घेतलं? आणि एक कमी घ्यायचं आहे. स्टेप जो पण एंड इंडेक्स नंबर असतो म्हणजे की स्टॉप इंडेक्स नंबर, इथं पाहिजे तर एंड लिहिले का, स्टॉप करा. स्टॉप इंडेक्स नंबरची एक कमी घ्यायचे आहे. चल बोल, त्याचं काही काही एमटी स्ट्रिंग येईल. आदित्य प्रीती एमटी लिस्ट म्हणताय, आली एमटी लिस्ट. हां, स्टार्ट काय होतं? -5 होतं. कुठं आहे -5? इथं आहे तुमचं. हां, -5 स्टार्ट आहे. आता एंड काय आहे तुमचं? सॉरी, एंड काय? 0. 0 कुठं आहे तुमचं? या डायरेक्शनमध्ये. मग -5 पासून स्टार्ट करा आणि 0 डायरेक्शनमध्ये वॉक करा. पण तुम्ही जर का इथून स्टार्ट पण केलं, तुम्ही जाता कुठं आहे? 0 पर्यंत. इथं जावं लागेल ना, असं म्हणजे रिव्हर्समध्ये जावं लागतं. मग काय होणार तुम्हाला? एमटी लिस्ट असेल. समजतंय ना आता? आता या मेथड 3 मध्ये जिथं तुमचं सिंटॅक्स काय राहील आता? व्हेरिएबल नेम स्क्वेअर ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये तुमचं स्टार्ट इंडेक्स नंबर कोलन स्टॉप इंडेक्स नंबर, त्याच्या आतमध्ये काय असेल तुमचं? स्टॉप इंडेक्स नंबर, आणि आता अजून एक कोलन लागेल आणि आता येणार तुमचं स्टेप काउंट. काय येणार? स्टेप व्हॅल्यू किंवा स्टेप काउंट, काय पण म्हणा. स्टेप काउंटची वर्किंग माहिती आहे ना? हां, स्टेप काउंटची वर्किंग कशी असणार आहे? जर का स्टेप काउंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर तुम्हाला रिव्हर्समध्ये डेटा प्रिंट करता येईल आता, बरोबर. आणि दुसरं, स्टेप काउंटमध्ये डेटा कसं प्रिंट होतो? पहिलं डेटा तुमचं जो पण स्टार्ट इंडेक्स नंबर असेल तो डेटा पहिल्यांदा प्रिंट होईल, लगेच नंतरचा डेटा प्रिंट होणार का? नाही होणार. तुमचं स्टेप काउंटवरती आता डिपेंड राहील की पुढचा डेटा कोणता असणार आहे. प्रिंट करू एल, त्याच्या आतमध्ये देतोय 0 10 आणि देतोय 2. चल सांगा काय काय डेटा प्रिंट होणार आता? लिस्टला खाली घेऊन येतो चल, किंवा या कन्सेप्टला आपण घेऊ. बोल. हां, काय म्हणले? ट्रू. अच्छा, ॲपल 150 ट्रू. ठीक. हां, आलं तुमचं. आगे बोलो. आता काय?
ऑल लिस्ट. ऑल लिस्ट. ओके. अजून ओरिजिनल लिस्ट. पूर्ण लिस्ट. का पूर्ण लिस्ट हे पण सांगा. स्टेप काउंट 1 आहे. हां, पहिलं 0 आहे काय? तुमचं, 0 प्रिंट होईल. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगताय, 1चं स्टेप काउंट घ्या त्या डेटानंतर. 1चं स्टेप काउंट घेतल्यानंतर तुम्ही कुठं येत आहे, मँगोवरतीच येत आहे. परत तिथून 1चं स्टेप काउंट घ्या, परत तुम्ही 100लाच येत आहे. सो काय होईल, पूर्ण लिस्ट तुमची ॲज इट इज प्रिंट होणार. द्या लक्ष याच्याकडं आता. सांगा आता काय होईल. एम्प्टी लिस्ट. का? हां, स्टेप काउंटमुळे आता रिव्हर्समध्ये डेटा प्रिंट झाला पाहिजे, एवढंच आहे. मग काय रिव्हर्समध्ये प्रिंट नाही होणार. स्टार्टिंग आणि एंडिंग काय सांगतायत की तुम्ही सरळ डायरेक्शनमध्ये डेटाला घेऊन जा. पण तुम्हाला रूल कुणाचा फॉलो करायचा आहे, स्टेप काउंटचा. स्टेप काउंट काय सांगतो, डेटा रिव्हर्समध्येच प्रिंट होणार. पण तुम्ही जे डायरेक्शन देत आहे डेटाचं, तो सरळ डायरेक्शन आहे. सो त्या केसमध्ये पायथन काय करतं, डायरेक्ट एम्प्टी लिस्टला तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. आली एम्प्टी लिस्ट. अच्छा, काय होईल आता बोल. पासून ते मँगो पर्यंत प्रिंट होईल डेटा. काय एम्प्टी लिस्ट येईल. रिव्हर्स लिस्ट नाही, एम्प्टी लिस्ट नाही येणार आता. काय आलं. समजून घ्या कसा आला असेल. परत मी इथं काय करतोय, आता 10 लिहितोय. असंच कुठं तरी 11 आहे, 12 आहे. आणि याच लाईनमध्ये जर का मी पुढं गेलो मला काय भेटणार, 20 भेटणार कुठं तरी. हां, या 20 वरती डेटा आहे का, नाही. हां, स्टार्ट काय तुमचं 20. हां, 20 पासून पायथनने स्टार्ट केलं. जायचं कुठं आहे 20 पासून, ते स्टॉप कुठं व्हायचं आहे, -8ला जाऊन स्टॉप व्हायचं आहे. म्हणजे 20ला स्टार्ट करा आणि एंड -8ला करा. म्हणजे पायथन कसं चालणार, असं चालणार ना उलट्या डायरेक्शनमध्ये. कारण 20 पासून स्टार्ट केल्यानंतर -8ला जर का जायचं असेल तर अपोजिट गेलं तर स्टॉप होऊ शकतो ना तो, बरोबर. चला, 20ला स्टार्ट केलं, 20 वरती डेटा नाही, 19ला नाही, 18ला नाही, 17ला नाही, 9 पर्यंत डेटाच नाही सापडला. 8ला डेटा सापडला, नन होता. सॉरी, 7ला डेटा सापडला, हां, नन होता तिथं. मग असं त्यांनी 2, 63, 50, 100, 200 मँगोला घेतलं, -8 पर्यंत आला तो. -8ला घ्यायचं आहे का त्याला, नाही, त्याच्यापेक्षा एक कमीच नाही. डेटा का प्रिंट झाला निगेटिव्हमध्ये. स्टेप काउंट तुमचा आता निगेटिव्हमध्ये. डायरेक्शन तर अपोजिट होतीच तुमची, डायरेक्शन तर रिव्हर्स होतीच तुमची, पण स्टेप काउंट पण निगेटिव्ह होती. म्हणून तुम्हाला डेटाला ॲक्सेस पण चान्स भेटला. म्हणजे डेटा तुमचा सक्सेसफुली प्रिंट झाला.
सांगा आता काय होईल? का स्ट्रिंग नका म्हणू, सगळ्यात पहिले लिस्ट म्हणा. म्हणायचं ज्यांना एमटी लिस्ट वाटते ते एमटी लिस्ट म्हणा, ज्यांना डेटा वाटते ते डेटा म्हणा. एवढं काय चुलबुल चुलबुल लावली सगळ्यांनी आणि एकमेकांना काय सांगते मला सांगा तुम्ही. आपल्या ऑनलाईन मेंबरलाच विचार, तुमचं काय नाही. त्यांनी म्हटलंय हो एमटी लिस्ट आहे ना. सायली, आदित्य, सौरव, संतोष, संदेश एमटी लिस्ट म्हणतात. तुमचं नका म्हणू, मला नाही ऐकायचं. एमटी लिस्ट आहे. हां, डेटाचं डायरेक्शन कसं आहे? अपोजिट आहे आणि स्टेप काउंट पण तुमचं पॉझिटिव्हमध्ये. जेव्हा स्टेप काउंट पॉझिटिव्हमध्ये असतो किंवा स्टेप काउंट दिलेलाच नाही आहे तेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट लेफ्ट टू राईटच डेटा प्रिंट करणार. राईट टू लेफ्ट डेटा एकच कंडिशनमध्ये, जेव्हा स्टेप काउंट निगेटिव्हमध्ये असेल. आणि आता तुम्ही सांगताय डेटाला ॲक्सेस करा राईट टू लेफ्ट, -1 पासून स्टार्ट करा आणि स्टॉप करा -8 पर्यंत. पण आता तुम्ही स्टेप काउंट काय दिलेलं आहे? पॉझिटिव्हमध्ये दिलं आहे. तर पायथनला नाही चालणार, पायथन तुम्हाला एमटी लिस्ट आहे. क्लिअर आहे आता? शेवटचं व्हेरिएशन. बोला. सांगा काय होतं? ॲपल फक्त ॲपल का? फक्त ॲपल आहे ना. चल, -8 काय तुमचं स्टार्ट नंबर आहे हां, आणि स्टॉप नंबर काय -100 आहे. सो आता -8 कुठं आहे तुमचं? इथं प्रेझेंट आहे. जा तिथून कुठंतरी पुढं. -100 कुठं प्रेझेंट असेल? इथंच कुठंतरी प्रेझेंट असेल ना. या कुठंतरी जिथं कर्सर जातोय बघा स्क्रीनमध्ये, कर्सर कुठं आहे? इथं ब्लिंक होतोय, तिथं असेल कुठंतरी -100. सो -8 तर स्टार्ट आहे आणि जायचं कुठपर्यंत आहे? -100 पर्यंत जायचं आहे. सो -8 तुमचं प्रिंट होणार ना. स्टार्ट डेटा जो असतो तो तुमचं प्रिंट होणार. -8 प्रिंट झाला. आता स्टॉप -100 आहे तर -9 कडेच त्याला डेटा भेटायला नाही झाला. म्हणजे डेटा जो आहे त्याला -9 इंडेक्स नंबर पासूनच भेटायला नाही आहे, म्हणजे भेटतच नाही आहे बेसिकली. सो त्या केसमध्ये -9 पासून ते -100 पर्यंत डेटा भेटलाच नाही. तुमची लिस्ट प्रिंटच नाही झाली. फक्त एकच डेटा कुठं रन नाही गेला. आलं तुमचं ॲपल. कन्सेप्ट समजतोय का काय म्हणतोय? शुअर. माझं डोकं हँग केलं जाईल. सेम कोड आहे, फक्त आता मी इथं स्टेप काउंट चेंज करतोय. आता सांगायचं काय होतं? आता 3चा स्टेप काउंट घेऊन आपल्याला डेटा प्रिंट करायचा, बरोबर ना. 3चा आता काय? 3चा स्टेप काउंट पडेल. सांगा काय डेटा येईल? बरं, ऑनलाईन मेंबर्सनी सांगितलं ॲपल असेल. काय ॲपल आहे ना? ती पहिली स्टेप आहे सर, त्यामुळे पहिली स्टेप आहे. स्टार्टिंगच आहे, त्यामुळे स्टार्टिंगच आहे त्यामुळे. हो, -8 तुमचं स्टार्ट आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं जो स्टार्टिंगचा डेटा असतो तो नेहमी येणार. हां, तो नेहमी येणार.
हे कन्सेप्ट लक्षात ठेवा कधी पण. सपोज जर का मी इथं असं पण काही कन्सेप्ट लिहिला बघा, यल लिहितोय आणि त्याच्या आतमध्ये मी देतोय 0 आणि देतोय इथं 10. हां, स्टेप काउंट मी इथं काय देणार आहे 15. लक्षात घ्या, स्टेप काउंट काय देतोय मी 15. 0 तुमचा काय स्टार्ट इंडेक्स आहे. कुठे आहे स्टार्ट इंडेक्स? इथं आहे 0. हां, 0 पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. डायरेक्टली कोणता डेटा घ्यायचा आहे आता? 15 स्टेप काउंट नंतरचा डेटा घ्यायचा आहे. पण जेव्हा मी इथं 1 2 3 4 5 6 7 तिथंच डेटा संपून जाईल. 15चा स्टेप काउंट बसतच नाही. तरी पण माझा एक डेटा तरी प्रिंट होणार. कोणतं? आले तुमचे सगळे क्लिअर आहे? तेच व्हेरिएशन्स दाखवले परत जे स्ट्रिंगमध्ये होते, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रिंगचं परत रिवाईज करा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड होऊन जाईल. आता परत जसं स्ट्रिंगमध्ये तुम्हाला शेवट दाखवलं होतं काही असे कन्सेप्ट, म्हणजे की जसं यल सोबत जर का मी फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर दिलं आणि बाकीचं पुढं काहीच प्रोव्हाइड नाही केलं तर काय होईल? काय सांगितलं होतं तिथं? सगळी स्ट्रिंग All the string. हां, सगळी लिस्ट येईल. सगळी लिस्ट तुमची काय होणार आहे? प्रिंट होणार. तर पूर्ण लिस्टमध्ये स्टार्ट कुठून होणार? 0 इंडेक्स नंबरपासूनच स्टार्ट होणार आणि शेवटच्या डेटापर्यंत तुमचं लिस्ट प्रिंट होणार. हां, हा कन्सेप्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय काय दिले होते प्रिंटमध्ये? काय होतं एलमध्ये? सपोज आता मी स्टार्ट इंडेक्स नाही देत, डायरेक्टली काय देतोय? एंड इंडेक्स नंबर देतोय. सपोज एंड इंडेक्स नंबर दिलं 6, तर बाय डिफॉल्ट पायथन कुठून चालू करणार प्रिंट करायला? 0 पासून स्टार्ट करणार. हां, 0 पासून ते कुठपर्यंत प्रिंट करणार? 6 पर्यंत या 5 पर्यंत? 5 पर्यंत प्रिंट करणार. शर प्रिंट हा व्हेरिएशन त्याच्या आतमध्ये दिलं नुसतं कोलन. काय दिलं? नुसतं कोलन सिम्बॉल. तर काय होणार? पूर्ण लिस्ट तुमची प्रिंट होणार. 0 पासून पण पायथन बघत नाही. पायथन पूर्ण लिस्टला पिक करतो आणि प्रिंट करून टाकतो. असं समजा की याला अल्टरनेट आहे, तुम्ही असं काही कोड लिहिलं प्रिंट यल फक्त, तरी पण काय होणार? पूर्ण लिस्ट प्रिंट होते ना तुमची. सो इथं पण तुमची काय होणार? पूर्ण लिस्ट प्रिंट होणार. अजून काय होतं? हा कशाचं सिंटॅक्स होतं? रिव्हर्समध्ये सगळं डेटा तुमचं रिव्हर्समध्ये प्रिंट होणार. स्ट्रिंग पण तुमची रिव्हर्समध्ये प्रिंट झाली, लिस्ट आहे देखील तुमचं सगळं डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट होणार. पूर्ण लिस्ट येणार, ॲज इट इज लिस्ट येणार, पण रिव्हर्समध्ये येणार फक्त. अजून काय दाखवलं होतं? आता मी स्टार्टही देत नाही, एंडही देत नाही, डायरेक्ट काय देतोय? तुमचं स्टेप काउंट देतोय. सर बोला आता काय होईल? सॉरी, हां, काय होईल इथं? प्रिंट काय प्रिंट होईल? लिस्ट प्रिंट होईल. सगळी लिस्ट होईल का एम्प्टी होईल का काहीतरी डेटा येईल? सगळी लिस्ट प्रिंट होईल. सगळी लिस्ट प्रिंट होईल. अच्छा, रिव्हर्समध्ये. मग सरळ समजतोय? आता याच्यामध्येच मी तुम्हाला काही काही व्हेरिएशन्स तुम्हाला करून तुम्ही करून बघा असं सांगितलं होतं. तिथं केलं होतं का तुम्ही ते? जसं की सपोज इथं दिले -1, स्टेप काउंट देतच स्टॉप स्टार्ट इंडेक्स नंबर देतोय -1, स्टॉप इंडेक्स नंबर प्रोव्हाइडच करत नाहीये आणि स्टेप काउंटला सपोज मी जर का इथं सेट केला पॉझिटिव्ह मध्ये, काय होईल मग? एम्प्टी लिस्ट. एम्प्टी लिस्ट येईल. का?
बोला. असं आहे तुमचं लॉजिक. चला आपण ह्याच्यातही बघूया ना. काय दाखवू शकतो मी तुम्हाला याच्यामध्ये अजून एक प्रिंट. हां बोला ह्याचं काय येईल मग. पूर्ण स्ट्रिंग येणार, रिव्हर्समध्ये येणार. आली. दिसत यार. चल बोला काय होईल याचं. एम्प्टी लिस्ट तुमचं सर मँगो पर्यंत येईल. काय म्हणताय. सायली म्हणते एम्प्टी लिस्ट, संतोष आहे म्हणतो एम्प्टी लिस्ट. बघू चला एम्प्टी लिस्ट आहे ती. काय आले एम्प्टी लिस्ट आले. आता काय होईल याचं. बोला. परत एम्प्टी लिस्ट आहे. बोला एम्प्टी लिस्ट. एम्प्टी लिस्ट ओके. बाकी सगळे डेटा आला. कोणी सांगू शकतो इथं काय होतं या 4 लाईनच्या कोडमध्ये कधीच. कोणाला क्लिक झालंय नुसते आउटपुट सांगू राहिले पण तुम्ही. हां 1 मिनिट घ्या विचार करा सगळेजण. का इथं हा डेटा प्रिंट झाला फक्त ह्या एक्झाम्पलला घ्या आणि का हा डेटा प्रिंट झाला फक्त मला सांगायचं. चल काय क्लिक होतंय काय समजतोय. हा डेटा प्रिंट झालाय तर कशामुळे झाला असेल. त्याच्यासाठी पायथननी काय इंडेक्स नंबर घेतले असतील जेव्हा हा डेटा प्रिंट झाला. चला एक हिंट मीच तुम्हाला आत्ता दिली. पायथननी कोणता इंडेक्स नंबर घेतला असेल म्हणून हा डेटा प्रिंट झाला. तर त्याच्या बेसिसवरती आता अंडरस्टँड करा. 0. 0 0 पासून पायथननी -5 होती. 0च का घेतला कोणी ते सांगू शकतो. पायथननी 0 फॉल्स मध्ये आहे त्याच्यामुळे. 0 फॉल्स मुळे. एक मिनिट पूजा परत सांगू शकता तुम्ही काय म्हटले. इंडेक्स 0 पासून 1 च्या आधी फॉल्स पर्यंत होता ना. ओके ठीक आहे ठीक आहे. अजून अजून कोण काय म्हणू शकतोय. सो ते आपण सेकंड व्हेरिएशन घेतलं होतं प्रिंट
ब्रॅकेटमध्ये आणि कोलन देऊन फक्त 6 तिथं पायथॉनने ऑटोमॅटिकली 0 घेतला होता ना स्टार्टिंग इंडेक्स, त्यामुळे इथं पण त्यांनी 0 घेतला असं. अच्छा, त्याने ऑटोमॅटिक 0 घेतलंय म्हणून. ओके. सर पायथॉन बाय डिफॉल्ट स्टार्टिंग इंडेक्स 0 घेईल, हां नंतर स्टॉप इंडेक्स -5 आहे आणि स्टेप काउंट 1 आहे. मग फर्स्ट ॲपल प्रिंट करेल, नंतर एक स्टेप काउंट करेल, मँगो करेल, नंतर परत एक स्टेप काउंट करेल, 100 करेल आणि नंतर -5 सॉरी स्टॉप इंडेक्स आहे. ठीक ठीक चालेल. ओके. अजून कोणाला काय बोलायचं आहे? चालतं. सगळ्यांचे आपापले मत होते, सगळ्यांनी मांडले. आता मी काय करतोय, इथं पुट करतोय. हां, सेम कोड घेतलेलं आहे परत. चला मला सांगा या कोडचं आउटपुट काय असेल, मग मी एक्सप्लेन करतो. चला लास्ट आहे हा व्हेरिएशन मला सांगायचं आहे, मग आपलं इंडेक्सिंग स्लायसिंग एंड करता येईल आपल्याला. ह्याचा आउटपुट काय येईल? हां बोल ना बोल. हा आता स्टेप कोण निगेटिव्ह, मग काय होईल? सेम डेटा येईल. सर ननपासून 50.25 पर्यंत दिवस स्ट्रिंग प्रिंट होईल, लिस्ट प्रिंट होईल. आता 0 स्टार्ट इंडेक्स नंबर नाही होणार का? का नाही सर, स्टेप काउंट मायनस आहे ना आता. काय विचारत होतो मी तुम्हाला? हां काय क्लिक होतंय तुम्हाला याच्यामध्ये? तुमचं स्टार्ट, मी तर तुम्हाला सांगितलं या केसमध्ये की स्टार्ट इंडेक्स नंबर जर का आपण इथं प्रोव्हाइड नाही केला, इथं बाय डिफॉल्ट पायथन काय घेणार? 0 घेणार. इथं जर का मी तुम्हाला एंड इंडेक्स नंबर नाही दिला, स्टॉप इंडेक्स नंबर दिला, पायथन बाय डिफॉल्ट शेवटचा डेटापर्यंत सगळं घेऊन टाकणार, बरोबर ना? हां पण इथं तुम्ही मग काय तुमचे बदलताय वाक्य, म्हणजे की सेंटेन्स काय तुमचं चेंज होतंय? बाय डिफॉल्ट तर 0च घ्यायचं आहे ना आपल्याला आता. आला डेटा. म्हणजे इथं काय समजलं एवढं, फक्त शेवटच्या 5 लाईनच्या कोडमध्ये तुम्हाला तुमच्या स्टेप काउंटवरती डिपेंड आहे, बरोबर आहे ना? जर का स्टेप काउंट तुमचं पॉझिटिव्ह आहे, स्टेप काउंट तुमचं निगेटिव्ह आहे, तर तुमचं स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर ठरणार. इथं का नन आलं होतं? हा इथं तुमचं नन आलं होतं, का नन आलं होतं? इथं कोणाचं आउटपुट होतं? 1 2 3 4 5 या लाईनचं, या कोडचं आउटपुट होतं नन. का नन आलं होतं? स्टार्टिंग -1 होतं, स्टेप काउंट तुमचं 1 होता, तर एंड काय आहे तुमचं? 7 होतं ना एंड तुमचं. पायथन बाय डिफॉल्ट सगळं शेवटचं घेऊन जाणार, बरोबर ना? पण मायनस शेवट काय घेऊन जाणार? -1 पासून तर त्याला सुरुवात करायची. -1 तर स्टार्ट झाला आणि एंडिंग काहीच नाहीच आहे तुमचं. कन्सेप्ट लक्षात घ्या परत एकदा. एंड इंडेक्स नंबर काय कन्सिडर केलं? इथं एंड इंडेक्स नंबर काय कन्सिडर झाला असेल मग? आणि इथं एंड इंडेक्स नंबर काहीतरी -9 घेतला असेल ना, जेव्हा करून त्याला -8 पर्यंत सगळं डेटा त्यांनी प्रिंट केला, बघा ना इथं. मग आली तुमची काय? एम्प्टी लिस्ट. हां एम्प्टी लिस्ट आली. काय एम्प्टी लिस्ट आली? कारण -1 होतं इथं, स्टेप काउंट -1 होता, स्टार्ट इंडेक्स नंबर पायथननी काय घेतलं असेल मग? -1 घेतलं असेल. जेव्हा स्टेप काउंट -1 आहे तर स्टार्ट इंडेक्स नंबर पण पायथननी काय कन्सिडर केला असेल? -1 ला कन्सिडर केला असेल ना. सो -1 पासून ते कुठपर्यंत जायचं आहे? 8 पर्यंत जायचं आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजतोय? परत -1 पासून ते तुम्हाला कुठं जायचं आहे? 8 पर्यंत जायचं आहे. -1 पासून जर का 8 ला सपोज मी वॉक केलं पण, तर कोणत्या डायरेक्शनमध्ये जातोय? लेफ्ट सरळ डायरेक्शनमध्ये वॉक करतोय. हा तुमचा -1 आहे आणि डायरेक्ट 8 कुठं आहे? इथं कुठंतरी प्रेझेंट असेल ना 8 पुढं, बरोबर? 8 कुठंतरी पुढं प्रेझेंट असेल आणि सपोज 8 वरती डेटा असता तरी माझं डायरेक्शन काय असतं?
सरळ डायरेक्शन लेफ्ट टू राईट होतं, पण -1 डेटा कसं प्रिंट झाला पाहिजे होतं, -1 होतं ना इथं अपोजिट डायरेक्शन, म्हणून आपल्याला काय दिलं त्यांनी एम्प्टी लिस्ट. बाकी हे 2 आउटपुट तर तुमच्या समोर आहे. समजलं कन्सेप्ट? समजतंय कन्सेप्ट? हां, चला परत एकदा. हा जो कोड होता ह्याच्यामध्ये मी फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर दिलाय, ह्याच्यामध्ये मी फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर दिलाय, एंड इंडेक्स नंबर नाही दिलाय. तर पायथननी बाय डिफॉल्ट शेवटपर्यंत डेटा घेतला. इथं मी स्टार्ट इंडेक्स नंबर नाही दिलाय, नुसतं एंड इंडेक्स नंबर दिलाय, तर पायथननी बाय डिफॉल्ट 0 घेतला. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही स्टेप काउंटला उतरवताय तेव्हा तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू राईट करताय आणि मग तुम्ही स्टार्ट देत नाहीये, तुम्ही एंड देत नाहीये, तर बाय डिफॉल्ट पायथन काय 0लाच नाही घेणार. त्या स्टेप काउंटवरती डिपेंड आहे. बाय डिफॉल्ट आता काय कन्सिडर करायचं आहे? बाय डिफॉल्ट म्हणजे स्टार्टमध्ये तू काय घेऊ शकतोय, तर 0ला घेऊ शकतोय किंवा -1ला घेऊ शकतोय. हेच तर 2 स्टार्ट नंबर आहे. जर का स्टेप काउंट निगेटिव्हमध्ये असेल तर त्याच्यासाठी स्टार्ट इंडेक्स नंबर काय झाला? -1. जर का तुमचं स्टेप काउंट पॉझिटिव्ह असेल तर स्टार्ट इंडेक्स नंबर काय झाला त्याच्यासाठी? 0. बरोबर? क्लिअर आहे? आणि तेच स्टेप काउंट तुमचं पॉझिटिव्ह आहे तर एंड इंडेक्स नंबर काय असेल? जो शेवटचा डेटा असेल तिथपर्यंत सगळं. आणि स्टेप काउंट निगेटिव्ह असेल तर एंड इंडेक्स नंबर जर का दिलेला नाही तर काय कन्सिडर करणार पायथन? या साईडमध्ये जो शेवटचा डेटा असेल तिथपर्यंत. राईट टू लेफ्ट मध्ये इथं तुम्हाला शेवटचा डेटा सापडणार ना जेव्हा तुम्ही राईट टू लेफ्ट जाणार. ठीक आहे. सो हे कन्सेप्ट होते जे तुम्हाला मागं पण सांगितलं होतं. कन्सेप्ट तिथं मी तुम्हाला म्हटलं पण होतं की तुम्ही मला सांगा की जेव्हा मी इथं स्टेप काउंट -1 मध्ये देईल किंवा 1 मध्ये देईल तर पायथन बाय डिफॉल्ट इथं काय कन्सिडर करतोय आता? क्लिअर आहे पिक्चर? आता ह्याच्या पलीकडं इंडेक्सिंग आणि स्लायसिंग काहीच नाही. जेवढे व्हेरिएशन्स हे सगळे मांडले. आता तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे तुमचं कोड काय आणि तुमचा डेटा काय. बरोबर? आणि जेवढे तुम्हाला आत्तापर्यंत मी बोललो इंडेक्सिंग स्लायसिंगवरती, जेवढे तेवढे रूल्स तुम्ही जर का प्रॉपर नोट डाऊन केलेले, त्याला जर का अंडरस्टँड केलेलं आहे, तुम्ही इंडेक्सिंग स्लायसिंगमध्ये सेट. एंड करायचं, थांबू. आता टपलमध्ये परत इंडेक्सिंग स्लायसिंग. तर बघा कसं करायचं. लिस्ट आता स्ट्रिंग झालंय, लिस्ट झाली, टपलमध्ये परत सेम थिंग येणार आहे. तेच कन्सेप्ट, तेच मेथड्स, तेच व्हेरिएशन्स, तेच सगळे. बाकी काही नवीन मी पण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवू नाही शकत आता ह्याच्या पलीकडे. आज जेवढं टाइम लागला इंडेक्सिंग स्लायसिंगमध्ये, टपलमध्ये त्याच्याच अर्ध्या टाईममध्ये नक्कीच आपलं इंडेक्सिंग स्लायसिंग कंप्लीट होईल. असं कारण ते तुमच्यावरती डिपेंड आहे ना. तुम्ही जर का पटपट सांगितलं तर माझं तर काम 15-20 मिनिटातच होणार आहे. चल, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स होता आज. जे तुम्हाला विचारलं ते तुम्ही आन्सर दिले आणि प्लस तुम्हाला जे सांगितलं म्हणजे की इथं ॲटलिस्ट थिंक करा की ह्याच्यामध्ये नेमकी काय होत होतं, पायथन बाय डिफॉल्ट काय घेतोय आणि हा डेटा कसा प्रिंट होतोय ते सुद्धा देखील तुम्ही बघितलं, म्हणजे ऑब्झर्वेशन केलं तुम्ही. बरोबर? चल, अजून रिव्हिजन करा. प्रॅक्टिसच एक पर्याय. जेवढी तुम्ही रिव्हिजन करणार आणि प्रॅक्टिस करणार तुमचं कन्सेप्ट क्लिअरच होणार. अटेंडन्स ऑन करतो. प्रेझेंट लावून घ्या. ऑन झाली. प्रेझेंट लावा. काय डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर विचारा. चला, समजलंय सगळ्यांना? चला, लिस्ट टॉपिक समजलंय. लिस्ट एंड नाही झालाय अजून तर लिस्टमधले मेथड्स राहिले ते उद्याच्या लेक्चरमध्ये होऊन जाईल आपलं. बट आत्तापर्यंतचे सगळे टॉपिक समजले. पूजाला समजलंय. अजून बाकीच्यांना नाही समजलंय? चला पटकन, ज्यांना समजलंय ते यस म्हणा, ज्यांना नाही समजलंय ते नो म्हणा.
याच्यामध्ये पण काय विचार करायचा? चलो बाकीचे थंब देत आहे. चला असाइनमेंटचा काय स्टेटस आहे? केले सॉल्व? सगळे अपलोड पण केले? ठीक. काय डाऊट आहे असाइनमेंटमध्ये? क्वेश्चन्स झाले सॉल्व सगळे? चालेल. काय डाऊट असेल, क्वेश्चन्स असेल तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही.